भारत देशात केरळ राज्यात अतिशय नशीबवान आहे, कारण या राज्यात 100% साक्षरता तर आहेच, शिवाय निसर्गाचे फार मोठे वरदान या राज्यास लाभले आहे. विशेष म्हणजे या राज्यातील लोकांनी निसर्गाचे संवर्धन मनापासून केले आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती प्रशिक्षक, अभ्यासू, संस्काराने संपन्न असला पाहिजे. पर्यावरण प्रकृती विभागान्वये कार्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन आदर्श नजरेसमोर ठेवावा. शिवरायांचा राज्यकारभार, अष्टप्रधान मंडळ, गडकिल्ल्यांची निर्मिती व संवर्धन या गोष्टी अभ्यासनीय आहेत. भारतीय अस्मिता, मराठी संस्कृती या विभागातून महिला सबलीकरण, सक्षमीकरण साध्य होऊ शकते. या देशात रामराज्याची निर्मिती ही केवळ माता भगिनी निर्माण करू शकतात. या मार्गातून माता भगिनी यज्ञविधी, कर्मकांड अस्खलितपणे करीत आहे. ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. फार किचकट विचारांचे सोडं मनात ठेवू नये. सर्वधर्म समभाव, आपली एकता, सामाजिक सलोखा आज सर्वत्र प्रिय असून जगासमोर एक आदर्श प्रस्थापित होत आहे. मार्गाच्या आचारसंहितेचे पालन करताना सेवेकरी लोकांकडे काही खाण्यापिण्यास काहीच हरकत नाही. मानवी समस्या ह्या केवळ प्रश्नोत्तरातून दूर होतील. आज प्रचंड प्रमाणात विवाहाबाबत समस्या निर्माण होत असून प्रत्येक भाषिकांसाठी त्या भाषेतून सेवा आज उपलब्ध आहेत. नारायण नागबली व मातृगया येथील विधी करताना विश्वासाने, संयमाने, धीर गंभीर प्रवृत्तीने हे विधी करावे. प्रगत राष्ट्र TV बघण्यात वेळ घालवत नाही. नद्या, समुद्र, पाणवठे सन्मान केल्यास वरुण राजा प्रसन्न होतोच, यात तीळ मात्र शंका नाही. त्र्यंबक हे ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाचे नसून श्री दत्तप्रभूंचे आहे. त्यांच्याच आशीर्वादाने श्री स्वामी समर्थांचे पीठ, श्री गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी साकार झाले आहे. भागवत ग्रंथ अत्यंत प्रभावशाली असून शाप, ताप, दैन्य, दुःख, पितृऋण मुक्ततेसाठी या ग्रंथाचे वाचन अवश्य करावे. सद्गुरू परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुखसुविधा असतील. त्यामुळे येथे येणारा एकही रुग्ण असा नसेल की ज्याच्या आजारावर येथे दवा उपलब्ध नसेल. कर्तृत्वपणास लागले तर यश दूर नसते. चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अकारण सेवा करू नये. उदाहरणार्थ, प्रवास करताना STमध्ये काही लोक स्वामीचरित्र नित्यसेवा वाचतात, ते अतिशय चुकीचे आहे. श्री क्षेत्र गाणगापूर येथे ब्रह्ममुहूर्तावरच श्री गुरुचरित्राचे पारायण करावे. हा नियम श्री दत्त महाराजांनीच घातलेला आहे. याचे आपणही पालन करावे. काळ, वेळ व समय या 3 गोष्टीचा अभ्यास करून वर्तन करावे. भारत मातेच्या सामर्थ्यावर आपण जगत आहोत, हा स्वामींचाच आशीर्वाद आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की आपले संरक्षण साक्षात स्वामी महाराज करणार आहेत. त्यामुळे स्वामीच्या सेवेचे पुष्प त्यांच्याच चरणी का रुजू करू नये. गावातील मंदिरांची दुरवस्था असल्यास त्या गावात पाऊस पडत नाही. श्री गुरुचरित्र, भागवत ग्रंथाचे वाचन स्वतः करावे. त्यात मनाची स्थिती, कृती मांडल्या जातात. स्वतःच वाचल्याने ध्यानमग्नता साधता येते. म्हणून श्रवण भक्तीपेक्षा स्वतः वाचन करत भक्ती करावी. ज्या भागात अजूनही पर्जन्य नसेल त्या भागात पर्जन्य सुक्ताची सेवा करावी. ग्रामपंचायत हा विकासाचा केंद्रबिंदू असून गावात पर्जन्य सुक्ताची सेवा करताना सरपंचांनीही त्यात सहभागी व्हावे. कृत्रिम पाऊस हा पर्जन्यावर पर्याय नाही. नैसर्गिक पाऊस भूमातेला ची तहान भागवेल. सर्व समाज बांधवांनी आपापल्या धार्मिक ठिकाणांवर पर्जन्य सुक्ताचे वाचन करावे. प्रत्येकाने दिवसभरातील 24 तासांपैकी 1 तास सेवा केंद्राला दिला तर त्यांचा विकास निश्चितच होईल. गावात जी मंदिरे असतात त्या मंदिरात मूर्तीचे पावित्र्य जपणे हे सर्वांचे कर्तव्य असते. मूर्ती रहस्य या ग्रंथात कोणत्या मुहूर्तावर कोणती मूर्ती बसवावी याबाबत खुलासा असून याज्ञिकी प्रतिनिधींनी अभ्यास करून गावातही याबाबत माहिती द्यावी. चुकीच्या मुहूर्तावर गावात मूर्ती स्थापना केल्यास गावात चोरी, व्यसनाधीनता, वैधव्य समस्या उद्भवू शकतात. आषाढी एकादशी ते श्री गुरुपौर्णिमा असे 5 दिवस श्री गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व प्रधान केंद्रामध्ये दिंडोरी येथे हा उत्सव आपण साजरा करत असतो.